टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी आज राज्यभर बच्चू कडू हे आंदोलन करणार आहेत। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील चक्काजाम आंदोलन केलं जाणार। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? अत्यंत आजचा महत्त्वाचा दिवस आहे। तुम्ही 8 दिवसांपूर्वी घोषणा केली होती चक्काजाम आंदोलनाची, आज चक्काजाम आंदोलन करतात, काय सांगणार? खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चांगला प्रतिसाद राहील आणि स्वतःहून शेतकरी समोर येणार आहे। निवड कर्जमाफीच नाही तर कर्जमाफीसोबत शेतमजुराचा प्रश्न आहे, ते पण निकाली लागला नाही। मेंढपाळांचा विषय आहे, दुसरीकडे तुमचं मच्छीमार आहे आणि दिव्यांगांचे पण काही 5-7 प्रश्न आहे ज्याच्यावर फक्त परिपत्रक कळावं लागतं। पैशाची गरज पडत नाही। जसं अंगणवाडी सेविकेला जसं विधवा महिला 10% मार्क देतं तसं 10 मार्क दिव्यांगाला पण दिलं पाहिजे। लहान लहान गोष्टी आहे, पण मिटिंग घेतल्या, बावनकुळे साहेबांना मिटिंग घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी मिटिंग घेतली, अंमलबजावणी खाली काहीच नाही। यांचं कोणी ऐकतच नाही प्रशासकीय अधिकारी, अशी एकंदरीत अवस्था आहे। समिती नेमली ती कर्जमाफीसाठी का उपाययोजनासाठी हेच कळत नाही। आणि नंतर मुख्यमंत्री स्पेशल मीडियाला असं सांगतं का बा आता काही दुष्काळ पडला का, यावेळेस तर पीक पाणी चांगलं राहणार आहे। पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो का एक मागच्या वर्षी भावच भेटले नाही, तुम्ही हमीभावात खरेदी केल्या नाही आणि म्हणून कर्जमाफी म्हटली आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफीची घोषणा केली होती निवडणुकीच्या वेळेस। मग त्याला बगल देऊन तुम्ही नवीनच काहीतरी उपाययोजना करायची असेल तर करा ना। तुम्हाला काय उपाययोजना करायची आहे, कशा पद्धतीनं शेतकरी उभा करायचा आहे तो करा, परंतु आता पहिले कर्जमाफी करा आणि मग उपाययोजना करा। ह्या सगळ्या गोष्टीत अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि म्हणून हे चक्काजाम आंदोलन करतो आहे। दिवसांदिवस या आंदोलनाची रूपरेषा अतिशय वेगळ्या पद्धतीनं समोर जाईल आणि सरकारला आंदोलन हातात राहणार नाही। मला वाटतं सरकारलाच महाराष्ट्रात अशांतता पाहिजे आहे, त्यांनाच मुद्दामून काही ना काही महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे असं वाटत असेल, म्हणून ते घोषणा करत नसेल। काय सांगणार? तुमचे आंदोलन अनेकदा आक्रमक असतात। काल तुम्ही सांगितले की पोलिसांचे देखील फोन आले, डीसीपींचे फोन आलेत, काय सांगणार? काल नागपूरचा SP पांडे का कोणतरी आहे, त्यांनी 200-300 कार्यकर्त्यांना डिटेन केलं, रात्रीच उचललं, मिटिंगच्या नावानं बोलावलं आणि त्यांना अटक करून ठेवलेली आहे। अशा प्रकारचं जे दबाव तंत्र सुरू केलेलं आहे, यात वास्तविक अर्धा 1 तासाचं 2 तासाच्या आंदोलनात इतक्या प्रकारची अशी दबाव तंत्र वापरत असेल तर ते चुकीचं होईल आणि जिथं SP आत्ता आंदोलन करू देणार नाही त्या ठिकाणी आम्ही पुन्हा आंदोलन करू चक्काजाम। त्यांनी लक्षात ठेवावं का शांततेत आम्ही आंदोलन करतोय, पण जर तिथं मुद्दामून दबाव आणून जर काही पोलीस अधीक्षक काही यंत्रणा मुद्दामून अटक करण्याचं काम, गुन्हे दाखल करण्याचं काम कारण असताना केलं तर तिथं पुन्हा पुन्हा आंदोलन होईल। का वारंवार आंदोलन करावं लागते? सरकार का दखल घेत नाही तुम्ही? कारण सरकार मनावर घेत नाही आहे। त्यांना शेतकरी, मजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि तुमचे मच्छीमार हे जे काही गरीब वर्ग आहे याच्याशी काही लेनदेन राहिलं नाही आहे। त्यांना श्रीमंत लोकांना जगवायचं आहे, त्यांच्या संपर्कात राहायचं आहे। म्हणजे आत्ता मला एक बातमी आली, 90,000 काहीतरी 90 लाखाचं बिल भेटलं नाही म्हणून सांगलीच्या कंत्राटदाराच्या मुलानं आत्महत्या केली। शक्तीपीठचा आग्रह करत असताना दुसऱ्या इकडे लोकांचे बिलं तुम्ही देऊ शकत नाही, लहान लहान कामं जे झालेले आहे, MRJचा मजुरावरची मजुरी अजूनपर्यंत भेटली नाही, अशा पद्धतीनं कारभार चालू आहे। मजूर हक्काची मजुरी आहे, काम करून भेटणारा मोबदलासुद्धा तुम्ही देत नसाल तर याच्यासारखं पाप कोणतं आहे? काल भाऊ तुम्ही थेट धमकीच एका बँक अधिकाऱ्याला दिलेली आहे, काय सांगणार कर्जमाफीच्या? तो इतका आग्रही होता, काय केलं त्यांनी का मुद्दामून ते सरकारकडूनच मला वाटतं सगळ्या बँकिंगला जबरदस्ती तुम्ही जितकं कर्ज वसूल होते तेवढं करा, अशा पद्धतीनं मग आपल्यावरचा बोजा कमी होईल, अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात आहे। आम्ही मुद्दामून सांगतोय का बँक अधिकाऱ्यांनी त्यांनी मुद्दा सक्तीची वसुली करू नये। आता ही सक्तीच्या वसुलीचा काही वेळ नाही आहे, सध्या पेरणीचे दिवस आहे आणि यावेळेस शेतकऱ्याजवळ खिशात पैसे नसताना आपण जर अशा पद्धतीनं सक्तीची वसूल केली तर आम्ही उलटं टांगल्याशिवाय राहणार नाही। तो गणपती आहेत, आता सण उत्सव सुरू होते आणि अशातच आता STच्या भाड्यात जवळपास 30% भाडेवाढ जे आहे ते करण्याचा, म्हणजे बसच्या गट आरक्षणात 30% भाडेवाढ करण्याचा निर्णय जो आहे तो ST महामंडळाने घेतलेला आहे तोटा कमी करण्यासाठी। खरं तर STमध्ये बसणारा वर्ग हा अत्यंत गरीब वर्ग आहे आणि त्याच्यावरच बोजा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। ST महामंडळामध्ये निधी उपलब्ध नसेल तर अनेक मार्ग आहे,
पण ते त्या मंत्र्यानं खरं तर स्वीकारले पाहिजे. आणि तुम्ही प्रवाशांवरच बोजा टाकत असेल आणि एस टीत बसणारा प्रवासी काही हा अधिकारी वर्ग नाही आहे, तो अत्यंत गरीब शेतकरी शेतमजूर आहे. एका इकडे लाडकी त्या बहिणीला फुकट प्रवास करायचा आणि भावाकडून पैसे वसूल करायचे, ही जी नवीन प्रॅक्टिस सुरू केली का एकाला द्यायचं आणि दुसऱ्याला जास्त लुटायचं दुसऱ्या हातानं, तसा प्रकार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यानंतर आता संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आयोग जे आहे ते मोदी शहांची विंचवाची शेती झालेली आहे. बरोबर आहे, मला त्यात काही वाईट नाही आहे. कारण मोदीजी आणि शहाजी हे दोघंही जण ज्या पद्धतीनं भारताचं एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण सुरू केलेलं की एक हुकुमशाही आहे, दिसाले म्हणाले लोकशाही आहे, पण त्या मताची चोरी करून मशीनद्वारे असेल किंवा निवडणूक आयोगाच्या वाला पूर्ण वापर करून, मला वाटते ते फक्त भाजपच्या कार्यालयातून चालत नाही एवढंच आहे. वास्तविक अस्पष्ट असं चित्र दिसतं का निवडणूक आयोग आता भारतीय जनता पार्टी चालवतं की काय, अशी अवस्था आहे. अधिवेशनात जर आपण पाहिलं तर कॅन्टीन चालकाला मारहाण संजय गायकवाडांनी केली आणि त्यांचा पुन्हा एक नवा कारनामा समोर आलेला आहे. एका 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी लिहिलेलं आहे इम्तियाज जलीलला जे आहे ते त्यांनी लढाईसाठी बोलावलेलं आहे. त्यांनी म्हटलं की आपण दोघंही मुंबईमध्ये लढाई करू. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी करारनामा केलेला आहे. एका आमदाराचं असं कृत्य किती योग्य आहे? मला असं वाटते लढायला पाहिजे, पण ते शेतकऱ्यासाठी लढले असते किंवा स्टॅम्प लिहून दिला असता तर लोकांना डोक्यावर घेतलं असतं. कसं पाहता पण अशा पद्धतीनं आमदार स्टॅम्प लिहितोय, लढाईची गोष्ट करतोय? नाही, ते कसं आहे, हे वातावरण जे दूषित करण्याचं काम पक्षीय काम आहे. हे सगळं राजकीय व्यवस्था अशी निर्माण करायची का इम्तियाज अलीबद्दल बोललं तर मुस्लिम थोडेसे जागृत होईल, ते वाद निर्माण करेल आणि इकडे हिंदू आणि मुस्लिम पुन्हा ते वातावरण पेटत ठेवावं लागेल ना. त्याच्याशिवाय कसं काय चालू राहणार आहे? कारण कधी वाद करणे, कधी जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि त्याच्यातून राजकीय पोळी शेकणे हा फंडाच राहिलेला आहे देशामध्ये. 75 वर्षापासून या देशानं सामान्य लोकांना याच्यातच गुंतवून ठेवलं आहे. गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम यांच्या बारमध्ये महिला नाचल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यानंतर आता भास्कर जाधवांनी टीका केली आहे की बारवाले आता छमछम आले आणि नाचेवाले झाले. मला वाटतं का ते कोणाचा बार होता काय होता आपल्याला माहिती नाही आहे, पण गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या बारमध्ये असं होऊ नये ह्या सामान्य लोकांच्या ह्या अपेक्षा आहेत. नक्कीच हे बच्चू कडू होते. आज जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंचं राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन आहे आणि स्वतः 5 ते 6 ठिकाणी बच्चू कडू आंदोलनामध्ये सहभागी होणार. दुसरीकडे पोलिसांनी जी आहे ते आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.